श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी 12वी बोर्डाचे हॉल तिकीट आले, आताच डाउनलोड करा याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी बोर्डाचे सर्व IMP प्रश्न, प्रश्नपत्रिका, नोट्स या सर्वांची माहिती मिळेल. तसेच तुम्हाला काय अडचण असल्यास कमेंट करा आणि आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तर बघा 10वी 12वी बोर्डाचे हॉल तिकीट महत्त्वाचे आहे, कारण हॉल तिकीट शिवाय आपल्याला परीक्षेला प्रवेश मिळत नाही. आता हे हॉल तिकीट आलेले आहे आणि ह्या हॉल तिकीटचं महत्त्व काय असतं, तुम्ही कसे डाउनलोड करू शकता याचीच माहिती आपण घेणार आहोत. हॉल तिकीट म्हणजेच एक प्रवेशपत्र असतं. या प्रवेशपत्रावर सर्व विषयांची माहिती असते, तारीख असते, वेळापत्रक दिलेलं असतं, उत्तर लेखनाची भाषा दिलेली असते आणि हे अतिशय महत्त्वाचं पुरावा मानला जातो, कारण याशिवाय आपल्याला परीक्षेत प्रवेश दिला जात नाही. तर आता ह्या हॉल तिकीटवर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आणखीन हे हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे याची माहिती आपण बघणार आहोत. आणि या हॉल तिकीटवर कुठल्या शाळेत आपलं सेंटर लागलेलं आहे याची एक महत्त्वाची माहिती असते. बघूयात पूर्ण माहिती. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर लॉग इन मध्ये जाऊन बोर्डाने जर परवानगी देत असेल, तुमचं जर नोंदणी क्रमांक, जन्मतारीख वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. हॉल तिकीट विभाग शोधा आणि हॉल तिकीट डाउनलोड करून विभाग शोधा. त्यानंतर तुमचे हॉल तिकीट तिथे डाउनलोड होईल. परंतु लॉग इन करण्यासाठी तुम्हाला शाळेकडून माहिती असणं गरजेचं आहे, तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड, कारण शाळा वैयक्तिक स्तरावर कोणाला देत नाही. आता या हॉल तिकीट मध्ये काय काय माहिती असते याची माहिती आपण घेणार आहोत. तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा हॉल तिकीट मध्ये काय काय माहिती असते. विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, शाळेचा कोड, विषय, परीक्षेच्या तारखा, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता या सर्व गोष्टींचा समावेश असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा फोटो, विद्यार्थ्यांची सही या सर्व गोष्टींचा समावेश हॉल तिकीटवर असतो. आता इथे बघा, शाळा आणि संस्था लॉग इन द्वारे डाउनलोड करण्याचे असतात. विद्यार्थी स्वतः थेट हॉल तिकीट सामान्यतः डाउनलोड करू शकत नाहीत. परंतु 10वी 12वीचे हॉल तिकीट आलेले आहेत. तुमच्या शाळेतून आता त्याची काही छाननी असेल, अरेंजमेंट असेल, ते चालू असेल, त्यानंतर तुम्हाला त्या देण्यात येतील. आता तुम्हाला माहिती करून घेऊ शकता की तुमचा नंबर कुठं आलेला आहे. 10 तारखेपर्यंत, 10 जानेवारीपर्यंत हे हॉल तिकीट वाटप होण्याची दाट शक्यता आहे. कारण आता तुम्हाला माहिती आहे 20 तारखेनंतर तर ओव्हरऑल एक्झाम सुरू होणार आहेत 12वीचे, आणि 10वीचे 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. नियमित विद्यार्थी आपले हॉल तिकीट शाळेतून मिळवतात, ते डाउनलोड करून प्रिंट केले जातात. 17 नंबरच्या विद्यार्थ्यांना देखील शाळेतूनच हॉल तिकीट मिळवले जातील. हॉल तिकीटवरून परीक्षा केंद्र, वेळ, रोल नंबर ही तुम्हाला माहिती मिळते. हॉल तिकीट तुम्ही ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस त्याचे झेरॉक्स देखील काढून ठेवा. काही वेळेस घाळ झालं तर आपल्याला त्याचा वापर करता येतो. आणि शाळेतून तुम्हाला जर ते हॉल तिकीट लगेच मिळवायचं असेल तर तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड घेतला तर तुम्ही सांगितलेल्या प्रोसेस प्रमाणे ते मिळवू शकता. सध्या काही करू नका, शाळेत तुमच्या वर्ग शिक्षकांना विचारा आणि हॉल तिकीट आलेत का, आणि हॉल तिकीट जर आले असतील तर त्यांचा नंबर कुठे लागला ते तुम्हाला माहिती पडून जाईल, किंवा 10 तारखेपर्यंत वाट बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, धन्यवाद, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.